सर्व गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव, इथल्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत, अरे काय कायम जात जात करत बसतो, जय भीम करत बसतो, प्रूफ असेल, टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल. आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू आणि मुद्दामून केलेल्यामध्ये काय फरक असतो. माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत, डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी. त्या मॅडमचं नाव होतं, माझ्या एचओडीचं नाव होतं लॉली दास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम होते व्हाईस प्रिन्सिपल, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या. मी मॅडमांना कॉल केले, भरपूर कॉल केले, मेसेज केले. एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी, सांगितलं तुझ्या एचओडीशी बोल म्हणे, इथं फोन नाही करायचा म्हणे. म्हटलं ठीक आहे मॅडम. परत एचओडीला फोन केला, लॉली दास यांना. मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय आहे तुझं, तुझी कास्ट कोणती म्हणे. म्हटलं कास्टचा काय संबंध. डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे, मग तुला उत्तर देतं म्हणे मी. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मला बोलली ऍज पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. म्हटलं मॅडम रिकमेंड नाही करायचंय, त्यांना सांगायचंय, कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला 2020 ते 2023 तुमच्या कॉलेजला शिकायला होतो. मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं. पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका, माझा करिअरचा प्रश्न आहे, मी भीक नव्हतो मागत, मी माझा अधिकार मागत होतो. स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील, नाहीतर मग तू ह्या मॅडमांना फोन कर 10:30 वाजता सकाळी. मी तुमच्याकडचे 10:30 तर माझ्या लंडनचे 4:30 मी फोन केला उठून पहाटे, काय रिप्लाय नाही. मॅडम मला म्हणतात तू असा होता, तू इनसिन्सिअर होता, तू इरेग्युलर होता, तू यायचा नाही. मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो, मी कसं यायचो नाही, आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं. पास केलं तर केलं, तुम्ही मला युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशनच्या टायमाला रिकमेंड का केलं. ते मी 2 लेटर दिले. हे बघा, हे ते लेटर आहे, 1, 2 सही शिक्का प्रिन्सिपलचा, व्हाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा. मला काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड. मी एकदम पोलाइट अँड प्लीजंट मॅनर होतं माझ्यामध्ये, एकदम ट्रीट विथ एव्हरीवन व्हेरी रिस्पेक्टफुली. नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर हिज स्टडीज फॉर ओव्हरसीज. मला सांगा मॅडम हे काय होतं. मी यायचो नाही, मी नालायक होतो, तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो. दुसरे मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट. प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट दिस फील्ड. मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये, तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो. याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो, माझी जॉब गेली. पण मी हेही सांगतो की मी नाकावर टिचून जॉब घेऊन दाखवेल. एआयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ऍप्लिकेशन मागताय. मी हँड रिटन ऍप्लिकेशन दिलं 4 तारखेला, नो रिप्लाय. लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे, हे दे, ते दे. हे माझं पासिंग सर्टिफिकेट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं. पण ही मॉडर्न कॉलेज आहे, ऑटोनॉमस, म्हणून मनमानी कारभार. इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम, लॉली दास मॅडम, ती कॉलेज कोणाची आहे, त्याचा प्रिन्सिपल कोण आहे, हे सगळं तुम्हाला माहिती. मित्रांनो मी 2 व्हिडिओजमध्ये मागच्या का नाव घेतलं नाही, कारण की आपले मुलं, तुमचे मुलं तिथे शिकतात. हे कॉलेजवाले 100% त्यांना त्रास देतील म्हणजे देतील, म्हणून मी नाव घेत नव्हतो. पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो. बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे. मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो, म्हणून मी एवढं सगळं करतोय. मला गरज नाहीये करायची, पण मी 100% सांगतो, मी नाकावर टिचून नाही या कॉलेजला गिल्ट फील करून दिलं ना. जय भीम.